मित्रांनो, हा प्रोजेक्ट आपण आधी सुद्धा कव्हर केलेला आहे, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला 1300 स्क्वेअर फुटांचा सॅम्पल दाखवला होता. आज आपण बघणार आहोत 1500 स्क्वेअर फुटांचा सॅम्पल, जो इथला पुण्यातला सगळ्यात मोठा 3 BHK ठरू शकतो. त्याची मास्टर बेडरूम खूपच सुंदर आहे, तीही तुम्ही बघा. टोटल हा 7.5 एकरांचा लँड पार्सल आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला इथे फक्त 7 टावर्स आहेत. तुम्ही मध्ये बघू शकता, तुम्हाला ॲम्युनिटी स्पेस खूप दिलेली आहे. सगळं ग्रीन असणार आहे. खाली सुद्धा तुम्हाला कमर्शियल आउटलेट्स आहेत. प्रोजेक्टच्या पाठीमागच्या बाजूला इथे एक डोंगर आहे, एक हिल आहे, त्याच्यामुळे तिथे कुठल्याही प्रकारचं बांधकाम होणार नाहीये. एक मी ड्रोन शॉट टाकतोय आणि आता आपण इकडचा 1500 स्क्वेअर फुटांचा सॅम्पल बघूयात. या आता मित्रांनो, आपण हा 1530 स्क्वेअर फुटांचा जोडी अपार्टमेंट बघतोय. हा 3 BHKचा अपार्टमेंट असणार आहे, ज्याच्यामध्ये 2+2 असे 2 जॉईन केलेले आहेत. आणि त्याचबरोबर आज जायच्या आधी आपण हेही बघूयात. इथे तुम्ही बघा, तुम्हाला क्वालिटी दाखवली आहे. ॲल्युफॉर्म टेक्नॉलॉजी असणार आहे. हे केमिकल आहे आणि ह्या केमिकलच्या वरती इथे तुम्हाला जिप्सम लावलेलं आहे, त्याच्यामुळे जिप्सम भिंतीला चिटकून राहतं. हे सगळं तुमचं फायर प्रोटेक्शनमध्ये काय काय वापरलं तेही दाखवलंय. डोअर क्वालिटी बघा किती सुंदर आहे, तेही आहे. विंडोज दाखवलेले आहेत. ह्या बाजूला वॉशरूम कसा असणार आहे तेही दाखवलंय. स्लॅब, वॉटरप्रूफिंग, स्क्रीडिंग, बेड मॉर्टर, टाईल्स कशा लावलेल्या आहेत हे सगळं याच्यामध्ये दाखवलेलं आहे. तर हा आहे तुमचा 1530 स्क्वेअर फुटांचा जोडी अपार्टमेंट 2+2. हा लार्ज 3 BHK बनतोय. तर आत आल्याबरोबर बघा मित्रांनो, तुम्हाला इथे खूप सुंदर अशी लॉबी आहे. ही लॉबी बरीच वाईड आहे, तर ग्रँड फिलिंग येते घरामध्ये येताना. ह्या बाजूला तुमचा पहिला स्टडी रूम आहे. तर हा स्टडी रूम तुम्ही ॲज अ स्टोर रूम करा, गेम रूम करा, TV रूम करा, स्टडी रूम करा, जसं तुम्हाला हवंय तसं तुम्ही करू शकता. आणि त्याचबरोबर बघा, स्क्वेअरिश लिव्हिंग आणि डायनिंग तुमचा प्रॉपर स्क्वेअरमध्ये इथे आहे मित्रांनो. त्याच्यामुळे किती मोठा आणि किती प्रशस्त दिसतोय ते बघा. त्याचबरोबर पाठीमागच्या बाजूला परत तुम्हाला बॅल्कनी सुद्धा आहेत, त्याच्यामुळे तेही खूप प्रशस्त आणि खूप सुंदर दिसतं. सगळं असं ओपन ओपन वाटतंय. तुमचा TV, इथे आपला सोफा आणि त्याच्याच पाठीमागे तुमचा इथे 6 सीटरचा डायनिंग. आता मित्रांनो बघा, ह्या लाईनमध्ये तुमचं सगळं म्हणजे TV, सोफा आणि डायनिंग असल्यामुळे हा जो एरिया आहे, हा एरिया पूर्ण तुम्हाला ओपन मिळतोय. तर ही सुद्धा जागा बऱ्यापैकी ओपन आहे. इथेही विंडो आहे, त्याही कॉर्नरला एक विंडो आहे आणि ही जागा ओपन असल्यामुळे घर एकदम प्रशस्त आणि मोठं वाटतंय. इथे सुद्धा परत ओपन जागा आहे, त्याच्यामुळे इथे तुम्ही एक तुमचा ब्रेकफास्ट काउंटर, 2 चेअर्स असं ठेवू शकता आणि हे खूप सुंदर दिसतं ॲक्च्युली. आणि बघा, आत आल्याबरोबर ह्या कॉर्नरपासून ह्या कॉर्नरपर्यंत भलं मोठं प्रशस्त असं तुमचं किचन आहे. तर मित्रांनो बघा, किचन किती सुंदर डिझाईन केलं आहे. पॅरल प्लॅटफॉर्म्स आहेत. ह्या बाजूला तुमची विंडो, इथे आहे तुमचं सिंक, 2 प्लॅटफॉर्म, हा कुकिंग आणि हा चॉपिंग काउंटर. आणि त्याचबरोबर इथे बघा मित्रांनो, तुमचं OTG मायक्रोवेव्हसाठी जागा, इनबिल्ट रेफ्रिजरेटर. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हा जो कॉर्नर आहे ना, हा कॉर्नर बऱ्याच किचनमध्ये ॲक्सेसिबल नसतो. इथे तसं नाही आहे मित्रांनो. हा डेड स्पेस बिलकुल होत नाही आहे, त्याच्यामुळे हे डिझाईन खूप सुंदर दिसतंय. आता हा जोडी अपार्टमेंट असल्यामुळे इथे 2 बेडरूम्स होत्या आणि त्या बाजूला 2 बेडरूम्स होते. तर त्या बाजूची जी बेडरूम आहे त्या दोन्ही क्लब केलेल्या आहेत आणि तो एक मोठा बेडरूम होतोय. आणि ह्या बाजूला 2 तुमचे परत बेडरूम्स आहेत. आपण हे बॅल्कनी बघूयात, मग आपण बेडरूम्स चेकआउट करू. तर आता हे बघा, हे 2 2 BHK असल्यामुळे दोन्ही अपार्टमेंट्स कनेक्टेड आहेत. तर दोन्हीही बॅल्कनीज तुमच्या कनेक्टेड राहणार. ह्या वॉलपासून ते ह्या वॉलपर्यंत एक बॅल्कनी होती आणि ही दुसरी होती, तर तेही ओपन झाल्यामुळे मोठी तुमची बॅल्कनी होतीये. हे रेलिंग तुमचं असंच असणार आहे. खूप एस्थेटिकली डिझाईन आहे. आज बऱ्याच प्रोजेक्ट्समध्ये काय आहे तर ग्लास देतात, तर इथे तसं नाही आहे. आणि 2 बिल्डिंगच्या मध्ये तुम्हाला इथे 500 फुटांची गॅप आहे. एक ड्रोन शॉट टाकतोय, त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की 2 टावर्सच्या मध्ये किती मोठी गॅप आहे. तर तुम्हाला लाईट, व्हेंटिलेशन आणि प्रिव्हसी सगळं भेटणार आहे. आता आपण पहिली तुमची किड्स बेडरूम बघू. किड्स बेडरूमचा ह्या बाजूला तुमचं किड्स वॉशरूम आहे. हेही तुमचं साईज, ह्याची बऱ्यापैकी मोठी साईज आहे, तुम्हाला स्क्रीनवरती दिसून जाईल. आणि ही तुमची आहे किड्स बेडरूम, जी तुमची फर्स्ट बेडरूम आहे. तर याचाही बघा साईज एकदम डिसेंट आहे. स्क्रीनवरती मी साईज टाकतोय. हा तुमचा मोठा विंडो, खालचं तुमचं बंद असणार आहे आणि वरचं जे आहे तुमचं असं 2 वे ॲक्सेसिबल विंडो असणार आहे. त्याच्यामुळे लाईट आणि व्हेंटिलेशन बऱ्यापैकी चांगली मिळते.
तुम्ही डिझाईन सुद्धा बघा. बेड, तुमचा इकडे स्टडी टेबल आणि ह्या बाजूचं तुमचं कपाट, ह्या सर्व गोष्टी तुमच्या आरामात इथे बसल्यात. ही आहे तुमची मास्टर बेडरूम 2. आता बघा मित्रांनो, मास्टर बेडरूम 2 म्हणजे ही तुमची पेरेंट्स रूम किंवा तुमची गेस्ट रूम आहे. साईज चांगलाच मोठा आहे. किंग साईजचा बेड लावलाय. बाजूला एक बेडरूम सुद्धा, बाजूला एक तुम्हाला इथे बॅल्कनी सुद्धा आहे. तर ही बॅल्कनी नंबर तुमची 2 आहे. तीही कवर्ड आहे. जसं दिसतंय तसं तुम्हाला सगळं भेटणार आहे. ह्या बाजूला तुमचे वॉर्डरोब्स. तर तुमचे पेरेंट्स जर का तुमच्याबरोबर राहत आहेत तर इथे तुम्हाला कबर्डसाठी सुद्धा चांगलीच जागा आहे. आणि ह्या बाजूला बघा, इथे तुमचं अटॅच वॉशरूम आहे. तेही फुल्ली डन अप असणार आहे. जसं तुम्हाला दिसतंय ॲज इज सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. आता आपण चेकआउट करूयात मित्रांनो, हे तुमचं मास्टर बेडरूम. तर ही बेडरूम पूर्ण पुण्यात तुम्हाला कुठेही तुम्हाला अशी बेडरूम भेटणार नाही आहे. त्याचं काय कारण आहे बघा मित्रांनो, 2 बेडरूम्स होत्या, आपण त्या बाजूला बघितल्या तर इथे तुमच्या 2 बेडरूम्सच होत्या. जर का तुम्हाला 4 बेड करायचं आहे तर तुम्ही तसंही करू शकता. नाही तर तुम्ही अशी मोठी बेडरूम करू शकता. ते एक बेडरूम बघा, तुम्ही बघू शकता वरती अशी इथपर्यंत होती. ही तुमची ॲक्च्युअली तिकडच्या बाजूला किड्स बेडरूम होती आणि ही मास्टर होती. तर ती एकच केल्यामुळे इथे तुम्ही हा TV रूम बनवलेला आहे. तर हा तुमचा TV, तुमचा सोफा, स्टडी टेबल, इथे थोडीशी जागा आहे, एक विंडो आहे आणि ह्या बाजूला तुमची मास्टर बेडरूमचा मास्टर बेड. तर इथेही बघा मित्रांनो, बऱ्यापैकी मोठा ह्या साईजचा बेड तर मी कुठे बघितलंच नाही आहे. मोठ्या साईजचा बेड आहे. त्यालाही तुम्हाला इथे भरपूर जागा आहे. हे असं इथे पार्टिशन केल्यामुळे तुमचं एक क्लॉझेट ऑटोमॅटिकली इथे झालंय. तुम्ही बघू शकता क्लॉझेटसाठी बऱ्यापैकी जागा आहे. इथे सुद्धा तुम्हाला ड्रेसरसाठी एक वेगळी जागा मिळते, तीही तुम्ही बघून घ्या. आणि ह्या बाजूला इथे एक तुमचा अटॅच वॉशरूम आहे. तर मित्रांनो, हा आहे 1500 स्क्वेअर फुटांचा सुपर लक्झरी सुपर लार्ज 3 BHK. आणि मास्टर बेडरूमला इथे एक तुम्हाला बॅल्कनी सुद्धा आहे. तर तुमच्या लक्षात आलं असेल, ह्या अपार्टमेंटमध्ये तुम्हाला 3 बॅल्कनीज आहेत. लिव्हिंगला ॲक्च्युली लिव्हिंगच्या 2 बॅल्कनीज त्या एकच झाल्यामुळे ती मोठी दिसतीये. एक मोठी बॅल्कनी आणि ह्या 2 बॅल्कनीज, अशा तुम्हाला 3 बॅल्कनीज आहेत. याची प्राईस तुम्हाला स्क्रीनवरती दिसून जाईल. आणि मी ह्याच्याबरोबर इकडचा तो 1300 स्क्वेअर फुटांचा अपार्टमेंट आहे तोही शूट केलाय. त्याचाही व्हिडिओ तुम्ही बघा. तुम्हाला जर का साईट व्हिजिट करायची असेल तर मला तुम्ही नक्की कॉल करा. आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.